मंगळवेढा हर घर तिरंगा रॅली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत मंगळवेढ्यात हर घर तिरंगा भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी थेट बोलूया या न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवेढा शहरात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य तिरंगा रॅलीमध्ये मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, उपनगराध्यक्ष पंचायत समितीच्या सभापती दीपाली आनंद ताड, उपसभापती तहसीलदार मदन जाधव, प्रांताधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषदेचे सदस्य, मंगळवेढा पोलीस प्रशासनातील DYSP शिव भुजे साहेब, PI बोरगिड्डे साहेब, PSI आरती कानिरे मॅडम, पोलीस अधिकारी व कर्मचारी, शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका, माजी सैनिक, वारी परिवार तसेच मंगळवेढा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून ही भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. संत दामाजी चौकातून या रॅलीला सुरुवात झाली होती. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवर मोठ्या उत्साहात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅली दरम्यान संपूर्ण मंगळवेढा शहरात भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. शहरातील विविध गल्लीबोळातून आणि प्रमुख मार्गातून ही रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. तिरंग्याच्या रंगाने मंगळवेढा शहर अक्षरशः देशभक्तीच्या रंगात रंगून गेले होते. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा अभियानाचे महत्त्व आणि देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंगळवेढा शहरातील शाळांच्या NCC विद्यार्थ्यांनी आमदार समाधान आवताडे यांना सलामी देत देशभक्तीची भावना व्यक्त केली. नंतर आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांना तिरंगा रॅलीचे महत्त्व, देशभक्ती, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. आमदार समाधान आवताडे यांनी विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगितलं, हर घर तिरंगा रॅलीचा संदेश काय होता आणि विद्यार्थ्यांना आमदार समाधान आवताडे यांनी कोणते आवाहन केले हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग. ही होती मंगळवेढ्यातील हर घर तिरंगा भव्य रॅलीची बातमी. पोरांना दिसत नाही का मागणं? लहान आहे ते, त्यांना दिसत नाही वाटतं उभारले. तर आता आपण घोषणा द्यायची आहेत. दोन्ही हात खांद्यावरती. बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आज संपूर्ण भारतभर आपल्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष आज या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करतोय. त्या स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या तिरंगा रॅलीच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित माननीय प्रांत अधिकारी साहेब, DYSP साहेब, आपले तहसीलदार साहेब, PI, तसेच या ठिकाणी उपस्थित त्या तालुक्याच्या सभापती, उपसभापती, त्या शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, उपस्थित सर्व मंगळवेढा शहरातील आज या ठिकाणी सर्व शाळा, कारण बोलता बोलता एखाद्या शाळेचं नाव राहून जाईल, त्यामुळं उपस्थित सर्व शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, सर्व संस्थेचे स्टाफ, उपस्थित सर्व माजी सैनिक, उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्या शहरातील, तालुक्यातील उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव आज आपण साजरी केला.
मी सगळ्यांचं, सर्व संस्थांचं, सर्व शिक्षकांचं मनापासून, सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं खरं म्हणजे सन 1947ला 15 ऑगस्ट 1947ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपली ज्या वेळेला सुटका झाली तो दिवस होता म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आणि तोच 15 ऑगस्ट हा दिवस आज आपण स्वातंत्र्य दिन म्हणून हा उत्सव साजरी करतो. आणि या स्वातंत्र्य मिळत असताना आपल्यातल्या बऱ्याचशा स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या देशाचं रक्षण करण्याकरता सर्व दलाच्या सैनिकांनी शत्रू राष्ट्राला वक्रदृष्टी टाकण्यापासून रोखण्याचं काम केलं. आणि या देशामध्ये आपण सर्वजण एक सैनिकांच्या विश्वासावरती एक चांगला विश्वास या ठिकाणी आपण सोडतो. त्या सर्व सैनिकांनी सुद्धा त्या ठिकाणी या देशाचं रक्षण केलं. आज तुम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. तुम्ही या तालुक्याचं, या देशाचं भविष्यात आणि हे भविष्य निर्माण करण्याचं, हे देशाचं भविष्य निर्माण करण्याचं हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. आजचा स्वातंत्र्य दिवस आपण कधीही विसरणार नाही. आपल्या आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना, सैनिकांना त्या ठिकाणी स्मरण करण्याचा दिवस आहे. आणि हा स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करण्याचा दिवस आहे. आणि हे स्वातंत्र्य मिळत असताना सुद्धा आज तुम्ही सर्वजण, मी आज आपल्याला सगळ्यांना, विद्यार्थिनींना आव्हान करतो की आपण चांगलं शिका, त्या देशाचं भविष्य व्हा. त्या देशाची सेवा करत असताना आपण डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, सैनिक व्हा, शास्त्रज्ञ व्हा. आणि या देशाचं नाव जगभर, या देशाचा डंका आज जगभर आपण करावा ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याकडून, विद्यार्थिनीकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या हातात जो तिरंगा आहे, हा माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना आव्हान केलं की हा हर घर तिरंगा आपण आपल्या आपल्या घरामध्ये नेऊन हा ठिकाणी फडकावला पाहिजे. आणि फडकावल्यानंतर हा झेंडा कुठेही या ठिकाणी या झेंड्याचा अवमान झाला नाही पाहिजे, हे सुद्धा कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळं हा झेंडा आपल्या घरावरती हर घर तिरंगा हा फडकला पाहिजे, हा आपण सगळ्यांनी फडकावावा ही विनंती करतो. आणि यानंतर आता पहिल्यांदा वंदे मातरम, त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र गीत होईल. राष्ट्रगीत नाही, महाराष्ट्र गीत सांगताय. पहिलं राष्ट्रगीत, पहिलं वंदे मातरम होईल, राष्ट्रगीत होईल आणि राज्यगीत होऊन या ठिकाणी या आपल्या रॅलीची सांगता होईल. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.